आप तो भी घेतलं ना 2,500 रुपये घेतलं का 5,000 दोन पाहिजे दिसतंय हो ओके लक्ष द्या. शेळींच्या दाताचे असतात 4 प्रकार. पहिला प्रकार असतो अदात आदत म्हणजे दुधाचे दात. दुसरा प्रकार असतो दुस म्हणजे 2 दात पूर्ण केलेली शेळी. आणि तिसरा प्रकार असतो चौस म्हणजे 4 दात पूर्ण केलेली शेळी. आणि चौथा प्रकार असतो जुळलेलं म्हणजे सर्व दात पूर्ण केलेली शेळी. शेळींच्या सडांमध्ये पण 2 प्रकार असतात. सडांचा पहिला प्रकार असतो मेन काशी आणि दुसरा प्रकार असतो लांब काशी. याच्यानंतर शेळीमध्ये तिसरा प्रकार येतो तृतीयपंथी म्हणजे नपुसक शेळी. नपुसक मध्ये जन्मजात एक प्रकार असतो आणि काय कारणास्तव नपुसक झालेला एक प्रकार असतो. त्याला सायंटिफिकल रिझन असतं. तर पहिल्यांदा 4 दाताच्या प्रकाराबद्दल बोलतो आणि मग ते सगळे प्रकार इथं आहेत का त्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवतो. ओके. शेळीचं एकूण वय असतं 16 ते 18 वर्षाचं. ऊन लागत असेल तर अलीकडे या थोडं. उन्हात उभा राहू नका अलीकडे या. शेळीचं एकूण वय असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 ते 18 वर्षाचं. 16 ते 18 वर्षाच्या प्रवासामध्ये शेळी हा प्राणी 28 ते 30 बाळांपण पूर्ण करतो एव्हरेजली सरासरी. दात बदलण्याची पहिली प्रक्रिया जन्मापासून 6 महिन्याच्या पुढे वय गेल्यानंतर सुरू होते. दुधाच्या दातापैकी पुढले 2 दात म्हणजे नीट ऐका जन्मापासून 6 महिन्याचं जे वय असतं त्याला म्हणतो आपण अदात. दुधाचे दात हे जन्मतात असतात. याच्यापैकी पहिली प्रक्रिया चालू होते वय 6 महिन्याच्या पुढे केल्यानंतर. दुधाच्या दातापैकी पुढले 2 दात जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते टप्प्याटप्प्यानं हलायला चालू होतात आणि टप्प्याटप्प्यानं पडायला चालू होतात. हे हलून पडून येऊसाचा कालावधी असतो 4 ते 5 महिन्याच्या आसपासचा पहिला. म्हणजे 6 महिन्याच्या पुढं 10 ते 12 महिन्याच्या आतमध्ये ही पहिली प्रक्रिया पूर्ण होते. त्याला म्हणतो आपण दुस. 2 दात लावलेली शेळी. याच्यानंतर पुढली प्रक्रिया चालू होते 4 दात लागण्याची. पण 10 ते 12 महिन्याच्या पुढं दात पडण्याची प्रक्रिया तिथं स्टॉप होते. साधारण वय 2 ते 2.5 वर्षा पुढे गेलं की पडून आलेल्या दाताच्या शेजारचे पुन्हा 2 दुधाचे दात हे टप्प्याटप्प्यानं हलतात आणि पडायला चालू होतात. पुन्हा पडून हलून येण्याचा कालावधी पूर्ण होतोपर्यंत शेळीचं वय जातं जवळजवळ 3 ते